अमेरिकेत काम करणाऱ्या लाखो परदेशी व्यावसायिकांना विशेषतः भारतीय कामगारांना मोठा धक्का बसलाय। अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागानं परदेशी नागरिकांसाठी स्वयंचलित वर्क परमिट मुदतवाढ रद्द केली आहे। एकदा नवीन नियम लागू झाल्यानंतर जर वर्क परमिटची मुदत संपली तर नूतनीकरण मंजूर झालं नाही। कर्मचाऱ्यांची कामाची परवानगी फक्त एका दिवसानंतर संपणार आहे। पूर्वी जर त्यांचा नूतनीकरण अर्ज प्रलंबित असेल तर परदेशी कामगार त्यांच्या वर्क परमिटची मुदत संपल्यानंतर 540 दिवसांपर्यंत काम करत राहू शकत होते। मात्र आता या नियमात बदल करण्यात आलेत। H1B व्हिसा धारकाच्या जोडीदाराला फटका। L आणि E श्रेणीतील व्हिसा धारकाच्या जोडीदाराला फटका। आश्रय निर्वासितांचा दर्जा मिळालेल्या परदेशी नागरिकांना दणका। F1 व्हिसा धारक विद्यार्थ्यांना फटका। आणि राजनयिक मोहिमेवरती आंतरराष्ट्रीय संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही फटका। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।